हॅलो नमस्कार, तुझ्या लाईफस्टाईल आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. कशा आहात? स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल. आनंदी तर असायलाच हवं. तर अगोदरच्या म्हणजे पिक्चरवरून तुमच्या लक्षात आलं असेलच की मी आज काय करायला घेतलेलं आहे किंवा माझा हा व्हिडिओ कशाबद्दल आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता उन्हाळा हळूहळू चालू व्हायला लागलेला आहे आणि एक 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 अशी कामं आता उन्हाळी कामं घ्यायला सुरुवात केलेली आहे मी. आणि माझं तिखट साधारण 1 महिना झालं संपलेलं होतं. हे तिखट खा, ते तिखट खा, विकत आण असंच चाललेलं होतं. आणि तिखट संपलं ना, खरंच सांगते तुम्हाला, मला तर ना चैन पडत नाही. पण पौष महिना असल्यामुळे ना मी ना तिखटच करायचं पुढं ढकललं होतं. पण थोडं थोडं तिखट मी घरी करायची बरं का, आणलेल्या सामानाचं. पण मला म्हणजे विकतचं तिखट आवडत नव्हतं, असं व्हायचं. आणि कसं आपलं तिखट जर आपण मस्त केलं तर किती म्हणजे वर्षभर टेन्शन नसतं बरं का, खरंच सांगते, वर्षभर टेन्शन नसतं तिखट केलेलं. आणि हे तिखट करताना ना मला ना ह्यावेळेस काही त्रास झाला नाही. गेल्या वेळेचं तिखट करताना खूप त्रास झाला. आणि मी साधारण आता तुम्हाला सांगणार आहे की हे तिखट मी कितीचं केलेलं आहे, प्रमाण कसं घेतलेलं आहे, हे सगळं सांगणार आहे. आणि ज्याला कुणाला हा माझा व्हिडिओ आवडेल तिखटाचा हा, आणि ज्याला कुणाला ही तिखटाची रेसिपी आवडेल तर त्यांनी नक्की कमेंट करा, नक्की लाईक करा आणि नक्की शेअर करा. आणि कमेंटमध्ये तुम्ही सांगा की तुमचं तिखट करण्याची पद्धत अशीच आहे का वेगळी आहे. फक्त तुम्ही सांगू शकता की अशीच पद्धत आहे किंवा वेगळी पद्धत आहे, असं सांगू शकता. ज्याच्या त्याच्या पद्धती वेगळ्या असतात. पण आपल्याला कसं वाटतं, आपलं जे आपण वर्षाचं तिखट करतो किंवा 6 महिन्याचं करतो, ज्याच्या त्याच्या पद्धती वेगळ्या असतात. म्हणजे वर्षातून कोणी 2दा करतं, कोणी वर्षातून 1दाच करतं, असं असतं. तर ज्याच्या आणि कसं असतं, आपलं तिखट जर बिघडलं किंवा आपलं तिखट जर चांगलं नाही झालं तर खरंच तुम्हाला सांगते मूड जातो. आणि कसं खरंच मूड स्पॉईल होतो. कारण का एवढी सगळी त्याला मेहनत घ्यायची आणि ती मेहनत जर आपली वाया गेली तर आपल्याला खरंच आवडत नाही. तसे माझे आहे. मी सुद्धा ना चांगल्या वेळ बघून, चांगलं हे बघून तिखट करायला घेतलं आहे. आणि तरीसुद्धा मला उशीर झाला. सगळं घरातलं काम वगैरे आवरून सगळं हे करून करायचं म्हटलं तर बराच वेळ जातो. आणि विशेष म्हणजे मला घ्यायचं होतं ते चुलीवर करायला. मग त्याला ते विठा आणल्या, सरपण आणलं, सगळं गोळा केलं आणि सगळं बाहेर घेऊन आले. आणि मग हा घाट चुलीवरती घातला. तर परत वाटत होतं की नको बाबा, चुलीवर करायला नको, बाहेर आणायला लागते, सगळं हे करायला लागते असं वाटत होतं. पण डोक्यात होतंच की हे चुलीवर करायचं. तर डोक्यात असल्यामुळे मी आज हे चुलीवर करायला घेतलेलं आहे. आणि तुम्हाला आता ह्याचं मी प्रमाण सांगते. मी साधारण ना 2 किलोचं तिखट करणार आहे. 2 किलोचं तिखट म्हणजे 2 किलोचा आपण 2 किलो मिरच्या घेतल्या तर 2 किलोच तिखट होत नाही, त्याच्यापेक्षा जास्त होतं. कारण आपण त्याच्यामध्ये धने, खोबरे असं बाकीचं जे इन्ग्रिडियंट्स असतात ते भरपूर घाल. तर मी तुम्हाला आता प्रमाण, साधारण साधी मिरची मी घेतलेली आहे 1.5 किलो आणि बेडगी त्याच्यामध्ये टाकलेली आहे अर्धा किलो. आणि धने त्याच्यासाठी म्हणजे किलोला अर्धा किलो धने घेतलेले आहेत. म्हणजेच 1 किलो धने आणि 1 किलो खोबरं घेतलेलं आहे. म्हणजेच 1 किलोला अर्धा किलो धने आणि अर्धा किलो खोबरं असं घेतलेलं आहे. आणि तीळ साधारण 30 ते 25 ग्रॅम घेतलेले आहेत. तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता. पण काय होतं, जास्त प्रमाण ह्याचं वाढवत राहिलं तर तिखट हे जास्त तिखट होत नाही. आणि लवंग, मिरी, दालचिनी, शहाजिरी हे तुम्ही 1 किलोला 1 छटाक घ्यायचा आहे, म्हणजेच 50 ग्रॅम घ्यायचा आहे. लवंग, मिरी, दालचिनी, शहाजिरी हे 4ही समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे. एक छटाक लवंग, 1 छटाक मिरी असं प्रमाण घ्यायचं नाही. तर तुम्ही प्रमाण कसं घ्यायचं आहे, लवंग, मिरी, दालचिनी आणि शहाजिरे हे तुम्ही सारख्या प्रमाणामध्ये घ्यायचं. ह्या 1 किलोला 1 छटाक म्हणजेच तुम्ही लवंग, मिरी, दालचिनी आणि शहाजिरे हे तुम्ही 4ही इन्ग्रिडियंट्स मिळून 1 छटाक करायचा आहे. म्हणजे 4 भाग करायचा आहेत. आणि तुम्ही त्याच्यामधली मिरी थोडीशी कमी करायची आहे. कारण काय होतं, मिरीनं खूप जळजळ करतं, त्यामुळे मिरी ही कमी करायची आहे. तर असं तुम्ही किलोला 1 छटाक असा मसाला घालायचा आहे. तर या कच्च्या मसाल्याचं आलं ना तुमच्या लक्षात, तर हळकुंड घ्यायचे आहेत. तुम्ही 60 ते 70 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम हळकुंड घ्यायचे आहेत.
साधारण मी 60-70 ग्रॅमच हळकुंड घालते. आणि जिरी ही घ्यायची आहे. जिरी 1 छटाक आणि मोहरी 1 छटाक ह्यावेळेस मी अशी घातलेली आहे. आणि थोडंसं वेलदोड्याचं टरफलं टाकायचं आहे. आणि तेल अंदाजे काय आपण देतो किंवा घरी आल्यानंतर मिक्स करतो असं. मेथ्या मी ना म्हणजे जर त्यावेळेस 50 ग्रॅम घालते, पण ह्यावेळेस कमी घातलेले आहे. एवढंच आता मसाल्याला ह्यावेळेस घातलेलं आहे. गेल्या वर्षी भरपूर काय काय घातलेलं होतं, पण ते आता ह्यावेळेस तसं नाही केलेलं मी. तर मी ना चक्रफूल, जायपत्री, तमालपत्र, मसाला वेलची, रामपत्री, धोंडफूल वगैरे असलं ह्यात फक्त ह्याच्यातलं मी तमालपत्र आणि मसाला वेलची एवढं माझ्याकडे अवेलेबल होतं तेवढंच टाकलेलं आहे. तर हे जे चक्रफूल, जायपत्री, रामपत्री आणि धोंडफूल आहे ना, हे मी ह्यावेळेस घातलं नाही. तर हे असं मी केलेलं आहे तिखट. आणि तुम्हाला जर ह्या तिखटाबद्दल काही प्रश्न विचारायचा असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन विचारू शकता. तर थोडंफार कमी जास्त तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता. तुम्हाला जर धने 1 किलो मिरचीला अर्धा किलो जर धने घालायचे नसले तर तुम्ही पाव किलो घालू शकता तुमच्या आवडीनुसार. पण काय होतं माहिती आहे का, आपण पाव किलो घालतो ना, तर तुम्हाला सांगते फक्त ती मिरची लाल तिखट कसं करतो ना तसंच ते तिखट होऊन जातं. तर किलोला अर्धा किलो धने आणि खोबरं तुम्ही घाला, छान लागेल. आणि हिंगसुद्धा 3 ते 2 खडे असे घालायचे. दीड खडा, साधारण 1 किलोला 1.5 खडा असं घातलं तर चालतं. म्हणजे ना मग 3 खडे घातले का बरोबर मेकअप तुमची होते. तर हे असं 2 किलो मसाल्याचं प्रमाण आहे. म्हणजे 2 किलो तुम्ही मिरची घेतल्यानंतर तुम्ही हे टाकायचं आहे. आणि बेडगी मिरची का टाकायची, तर बेडगी मिरचीमध्ये तिखटाला कलर छान येतो, त्यामुळे बेडगी मिरची टाकायची आहे. आणि जे मी आता धने पावडर करणार आहे ना, तर धने मस्त उन्हाला लावून घेतलेले आहेत. आणि 1 किलोची धने पावडर 1 किंवा 1.5 किलोची असे चाललेलं आहे माझं करायचं. तर बघू. आणि धने पावडर करताना भरपूर ऊन द्यायचं आणि उन्हाला लावून ते धने पावडर फक्त करायची, त्याच्यामध्ये बाकीचं काही तुम्ही टाकायचं नाही. आणि जर तुम्हाला पटकन धने पावडर जर संपवायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही जिरी वगैरे टाकू शकता. आणि धने पावडर करून आणल्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठासा हिंगाचा खडा ठेवायचा, म्हणजे धने पावडर खराब होत नाही. ही झाली टिप्स. आणि लाल तिखटाला पण बेडगी मिरची टाकायची. साधी लाल मिरची जी असते ना, ती लाल मिरची पावडर करताना त्याच्यामध्ये बेडगी मिरचीसुद्धा टाकायची, म्हणजे त्या बेडगी मिरचीला सुद्धा खूप छान कलर येतो. मी माझं काळं तिखट आणल्यानंतर किंवा लाल तिखट धने पावडर आणल्यानंतर सगळं तुम्हाला दाखवणार. भाजायचं काय, तळायचं काय, असा सुद्धा प्रश्न आपल्याला पडलेला असतो. कारण काय होतं, ज्यांना कुणाला तिखटच करता येत नाही ना, त्यांच्यासाठी खरंच हा व्हिडिओ खूप मदत करेल. कारण का बऱ्याच जणांचा बरेच जण मला तर म्हणतात की अरे तू तिखट करते आणि तुला तिखट करायला येतं, असा प्रश्न मला ना खूप लोक विचारतात. तर हो, तिखट मला करता येतं. आणि ज्यांना कुणाला तिखट करता येत नाही ना, त्यांनी ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला जरी काही लक्षात नाही आलं तर तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता की हे असं का तसं का. तर आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे भाजायचं काय आणि तळायचं काय. म्हणजे भाजायचं सांगते, तीळ, मिरची, मेथ्या, मोहरी हे सर्व आपण गरम करून घेतो, म्हणजे भाजून घेतो. आणि तळून काय घ्यायचं तर खोबरं तळून घेतो. आणि धने हे थोडंसं तेल टाकून आपण भाजून घेतो. आणि हिंगखडा, हळकुंड हे सर्व आपण तेलामध्ये तळून घेतो. म्हणजेच काय, तळायचं काय आणि भाजायचं काय ह्या सर्व गोष्टी जर लक्षात आल्या ना आणि प्रमाण लक्षात आलं ना, तुम्हाला तिखट आलं म्हणून समजायचं. ओके आणि बेस्ट. आणि जास्त टेन्शन नाही घ्यायचं. कारण का मला पण येत नव्हतं तिखट करता, पण लग्न झाल्यानंतर हळूहळू मी पण सगळ्या गोष्टी हळूहळू शिकत गेले. मलाही काहीही करता येत नव्हतं, पण हळूहळू सर्व गोष्टी माझ्या पण लक्षात येत गेल्या. आणि मेन म्हणजे शिकायची आवड असेल, शिकायची इच्छा असेल आणि करायची इच्छा असेल तर आपण सर्व गोष्टी शिकू शकतो. आणि सर्व गोष्टीमध्ये आपण उत्तम गृहिणी होऊ शकतो. जर घरातल्या सर्व गोष्टी करायचं वेळ असेल तर नक्की ह्या सर्व गोष्टी येतात. तर तुम्ही या मताशी सहमत आहात का, हे सुद्धा मला सांगा. तर असंच मी हळूहळू सर्व बघतच तिखट शिकले, विचारत तिखट शिकले. पहिल्यांदा सर्व लिहून घ्यायचे, कारण लक्षात राहत नव्हतं काय गोष्टी, ह्याचं प्रमाण असं, ह्याचं तसं. आता तोंड पाठ झालेले आहेत सर्व गोष्टी, त्यामुळे तिखट करताना असं काही भीती वाटत नाही की अरे आपल्याला तिखट येईल का, जमेल का. असं कित्येक वेळा मी एकटीनेच तिखट केलेलं आहे, त्यामुळे आता कॉन्फिडन्स आलेला आहे की आपण बाबा तिखट व्यवस्थित करू शकतो. आणि खरंच तिखट माझं छान होतं. आणि प्लस तिखट
ह्या तिखटाने मटणाच्या भाज्या खूपच सुपर डुप्पर होतात. तर आता संध्याकाळ झालेली होती आणि खूप कंटाळा आलेला होता. तास 2 तास माझा ह्या गोष्टीला गेला होता, प्रमाण काढायला, भाजायला, हे करायला. तर संध्याकाळी फक्त ना मटारचा भात केला आणि कोणीच काही म्हटलं नाही. सगळ्यांनी गप्प खाल्लं, कारण सगळ्यांना कळत होतं की आता काही म्हणून उपयोग नाही आहे, खूप कंटाळा आलेला आहे, तर गप्प खाल्लं पाहिजे. मटारचा भात खूप सुंदर झाले होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.